राम राम शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज शेळ्या सोडायला घेऊन जातोय. त्याच्यात थोड्याशा ज्या नॉर्मल बेसिक अडचणी असतात त्याच्यावर थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. काय होतं, आपण नॉर्मली शेळ्या सोडायला नेतो, त्याच्यात आपल्या लहान कडा असतात त्या शेळीला 1.5-2 महिन्याची वेळेल्या, त्याच्यासोबत काय होतं, आपले कर्ड सोबत राहतात. मग त्या पिशवीला शेळीला पिशवी घालणं खूप महत्त्वाचं असते. नाही तर काय होतं, सारखं ते कर्डू काय करतं, त्या शेळीला प्यायला जातं, मग तिला पण चरून देत नाही आणि त्याचं पण चारण्याकडे लक्ष लागत नाही. ते जे पान थोडंफार खाणार असते ते पण ते खात नाही. आणि नंतर काय होतं, जे रानात काय असते, विविध प्रकारचे काटे असतात, विषारी काटे असतात, गवत काही ते चिटकणारे असले, ते लांडग्या प्रकारचे असतात, ते बोंडाचे तसे ते चिटकतात. त्याने काय होतं, वीज बाधा होऊ शकते, साडांना जखमी होऊ शकतात. त्याच्यामुळे काय करायचं, आपण त्यांना एक पिशवी केलेल्या आहेत, त्या तुम्ही आता बघितल्या, तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला दाखवतो मी. तशा पिशव्या करून घ्यायच्यात बाहेर शेळ्या सोडताना. त्याने काय होतं, तुम्ही कर्डाची शेळी असो किंवा कर्ड घरी असो, असं काय नाही, सोबतच असावं कर्ड. पण असले तर ते कर्डाला आणि शेळीला फायद्याच राहते, नसले तर ते आपल्या शेळीच्या काशासाठी खूप फायद्याचं राहते. त्याने काय होतं, आपली जी शेळी असते या सरडाचा प्रॉब्लेम होत नाही. काही वेळेस काय होतं, एवढे जखम होऊन जातात, ते सरड जखम होऊन त्याच्यात किडे पडतात, आळ्या पडतात, त्याच्यात ते सड बंद पण पडू शकतो. परत डॉक्टर आला, खर्च आला, त्याच्यापेक्षा सोपं काहीच झिरो खर्च त्याला. आपल्याकडे जुन्या जे पॅन्ट असतात त्याची आपण पिशवी करू शकतो, बाजूला 2 दोऱ्या लावून. मला दाखवतो मी कशा प्रकारे असते पिशवी. तर त्याच्यामुळं पिशवी घालणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला झालं नाही शेळ्या सोडायचा टाईम सकाळचा, आपण जेव्हा आपण वेळ भेटेल त्यावेळेस आपण शेळ्या चारायला नेत असतो. ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आता तुम्हाला दाखवतो मी ते कशा प्रकारे मी पिशवी बांधल्यात. काहीच खर्च नाही, 5 मिनिट ते 10 मिनिटात ती पिशवी शिवून होती. नवीन तयार करायची म्हणलं तरी बांधायला तर 1 मिनिट पण लागत नाही. तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारच्या पिशव्या आहेत ते. आता हे बघा, आपली शेळी आहे, हिला काय केलंय, हे अशा प्रकारची आपली जी जुनी पॅन्ट आहे, तर जुनी जी जीन्स पॅन्ट आहे ती आपण अशी कासाला बांधून घेतली. त्या जुन्या पॅन्टची शिवली आहे पिशवी. काहीच नाही, 10 मिनिटात शिवून तशी पिशवी. नॉर्मल आपली जुनी पॅन्ट फाडायची, कापून घ्यायची, तिला अशी ह्या साईडने एक दोरी करायची आणि इकडने एक ह्या साईडला एक बांधून घ्यायची दोरी, आणि तिला ह्या 2 दोऱ्या करायच्या, एक छोटी करायची, इथं गाठ मारून घ्यायची. आणि ह्या जे गळ्यात आपण काहीतरी बांधलेलं असतं त्याला थोडी ओढून बांधली. नाही तर काय होतं, इथं बांधलं तर ही अशी पाठीमागे सरकून जाते, निष्ठून जाते कशाला गुतल्या झाडाला. त्यामुळे इथं पुढं बांधणं पण महत्त्वाचं असते शेळीला. आता दुसऱ्या शेळीचं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपली दुसरी शेळी इथं. तर हिला पण आपण त्याच प्रकारे काय केलेलं आहे, इथं बांधून घेतलेलं आहे. हे असं इथं जर हे पुढं नाही बांधलं तर ही शेळी पिशवी पाठीमागे सरकून जाते. हे अशा प्रकारे घातली काय होतं, मग कर्ड ताप देत नाहीत, त्यांना चरू देत नाहीत शेळ्याला कर्ड. आपण जर पिशवी नाही घातली तर मग ते काटे, आता एका दिवस चालताना काय होतं, आता इथून बोरीचं गायचं झाड असलं, इथून शेळी गेली खात याला जर गुतलं, बोरीच्या काट्याला आकडे असतात, ते जर गुतलं तर मग आपलं काय होतं, जखमा होऊ शकतात आपल्या कासाला. त्याच्यामुळं काय करायचं, एक काय अशी मोठी बाब नाही आहे, आपण सहजपणे त्याला शिवू शकतो, बांधू शकतो. तर बघा, नक्की प्रयत्न करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला एका ओळीत लिहून कमेंटमध्ये सांगा. आपला छोटासा घरगुती उपाय तुम्हाला माहीतच असेल किंवा नसेल तरी पण बघून घ्या. हे आपले शेळे आहे. बच्चे पण दाखवतो तुम्हाला शेळ्यांचे.
तेव्हा आपली बच्ची आहे ते 4 घरीच आपण ठेवतो, त्यांना नेत नाही अजून. आज सध्या ती 1 महिन्याची आहे. आपण त्यांना घरीच ठेवत असतो. इथे वेगळा कप्पा केलेला आहे आपण त्यांना. इथं आपण चारा जे स्टोअरला त्याला एक वेगळा कप्पा केलेला आहे, त्याच्यामध्येच आपण त्यांना इथे मोकळं सोडत असतो.